थाने के तहत मौजा शंकरपुर क्षेत्र की खेत जमीन के बोगस दस्तावेज दिखाकर सौदा कर एक स्ट्रक्चरल इंजीनियर से 21 लाख रुपए की ठगी किए जाने का मामला सामने आया है। आरोपियों में सिंधुबाई नंदकिशोर कालवांडे उम्र 55 वर्ष, राधाबाई महादेवराव चौधरी उम्र 65 वर्ष, राहुल नंदकिशोर कालवांडे उम्र 39 वर्ष, दशरथ रामाजी कालवांडे उम्र 55 वर्ष, प्रहलाद रामाजी कालवांडे उम्र 54 वर्ष, वेदांत प्रहलाद कालवांडे उम्र 27 वर्ष, भारत दशरथ कालवांडे उम्र 31 वर्ष, अक्षय दशरथ कालवांडे उम्र 20 वर्ष, शालुबाई अंकुश कालवांडे उम्र 50 वर्ष, रोशन अंकुश कालवांडे उम्र 26 वर्ष और विक्रम महादेवराव चौधरी उम्र 45 वर्ष का समावेश है। फिरियादी किशोर रामदास वंजारी स्ट्रक्चरल इंजीनियर है, जिनसे आरोपियों ने धोखाधड़ी की है। आगे की जांच पुलिस कर रही है। पोलीस ठाणे बेलतरोडी या ठिकाणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये फिर्यादी किशोर रामदास वंजारी वय 45 वर्ष राहणार नरेंद्रनगर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे की त्यांनी शंकरपूर मौजा यामध्ये 34, 35, 36 असे जमिनीचा खसरा क्रमांक असून जमीन विक्री करायची आहे असे फिर्यादीने सांगून जमिनीचे त्याला जमिनीची विक्री करण्यासाठी सौदा हा 1,11,00,000 रुपयामध्ये स्टॅम्प पेपरवर घेतला आणि त्यामधून 21 लाख रुपये रोख स्वरूपात फिर्यादीकडून घेतले। त्यानंतर फिर्यादी याने ते जमिनीचे पेपर शासकीय रेकॉर्ड पडताळणी केली असता सदर जमिनीचे पेपर्स हे खोटे दस्तावेज असल्याचे आढळून आल्याने फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला त्याप्रमाणे तक्रार दिली। सदर जमिनीमध्ये कागदपत्राची पडताळणी केली असता त्यामध्ये खोटे दस्तावेज मिळून आल्यावरून आणि तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारवरून गुन्हा कलम 420 भादवी प्रमाणे 11 आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आला। यामध्ये आरोपी सिंधुताई नंदकिशोर काळपांडे, राधाबाई महादेव चौधरी, राहुल नंदकिशोर काळपांडे, दशरथ काळपांडे, शालुबाई काळपांडे, प्रहलाद काळपांडे, भारत काळपांडे, अक्षय काळपांडे, विनोद चौधरी, रोशन काळपांडे अशा 11 आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन बेलतरोडी या ठिकाणी त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला। सदरचा कारवाई ही माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 4 व माननीय ACP अजनी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे। नमूद कारवाईमध्ये सर्व नागपूर शहर किंवा इतरस्थ तक्रारदार यांना पोलिसांकडून नागपूर शहर पोलिसांकडून आव्हान आहे की याप्रमाणे काळपांडे व इतर काही आरोपी यांनी मिळून जो गैरव्यवहार केलेला आहे अशा प्रकारच्या तक्रारी जर कोणाकडे असतील तर अशा अशा जमिनी दाखवून गैरव्यवहार केलेले आहेत असे कुठे आढळून आल्यास पोलीस स्टेशन बेलतरोडी या ठिकाणी येऊन तक्रार देण्याबाबत आव्हान आहे। त्याचबरोबर या जमिनी संदर्भात इतरही तक्रारी असल्याची माहिती मिळालेली आहे आणि पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल झाल्यानंतर इतर 2 अर्ज सुद्धा आलेले आहेत, त्यावर प्राथमिक चौकशी सुरू आहे।